नमस्कार, मी विशाल कांबळे, आवाज महाराष्ट्र न्यूजच्या व्यक्तिविशेष भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतोय. पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि आपण पाहू शकता की सर्व उमेदवार जवळ-जवळ प्रचाराच्या दौऱ्यासाठी चालू आहे. प्रचार सर्वांचा चालू आहे आणि यामध्येच आपल्याकडे भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक 1 चे उमेदवार माननीय नितेशदादा पाटील आज आपल्या सोबत आहेत. आज आपण त्याची एक व्यक्तिविशेष म्हणून खास मुलाखत घेऊया. दादा, सर्वात आधी सर्वात महत्त्वाचा प्रश्न की पहिल्यांदाच आपण निवडणूक लढत आहात. जनतेचा विश्वास कसा जिंकणार? नमस्कार, मी नितेश बालकृष्ण पाटील. जनतेचा विश्वास ऑलरेडी मी जिंकलेला आहे. आज तुम्ही बघितलं तर गेल्या 8 वर्षापासून मी आज या प्रभागामध्ये सक्रिय आहे. आज तुम्ही ज्या ज्या कामांवरती मी काम केलंय तो काम मी पूर्ण केलंय. आज तुम्ही बघाल मागच्याच 15 ते 20 दिवसापूर्वी आपल्या राज्याचे मंत्री प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण ज्या ब्रिजचं ओपनिंग केलं त्या ब्रिजचं जवळपास पाठपुरावा मीच केला होता आणि त्या पाठपुराव्याला यश आला. आज तुम्ही बघत असाल की मागच्या पंचायतच्या काळामध्ये जो छोटासा आमचा ब्रिज होता तो त्या ब्रिजवरून फक्त एकच गाडी जात होती. आज त्या ब्रिजवरती 6 गाड्या एका हाती जातील असा एक चांगला ब्रिज बनलेला आहे. आज मी ज्या ज्या कामांचा पाठपुरावा करतोय त्या कामांना माझ्याकडून यश येतोय आणि त्याचा श्रेय आमचे पनवेलचे लाडके आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब, परेशजी ठाकूर साहेब यांना जातो. कारण की आम्ही त्यांच्याकडे जेव्हा पाठपुराव्यासाठी जातो तर त्यांच्याकडनं कधीच आम्हाला नाकार येत नाही. लगेच त्याचा उत्तर आम्हाला त्यांच्याकडून भेटतोय. धन्यवाद. दादा, कुटुंब आणि कार्यकर्ता यांचा पाठिंबा किती महत्त्वाचा ठरतो? नक्कीच कुटुंब आणि कार्यकर्ते जर सोबत नसतील तर ही निवडणूक आपण लढू शकत नाही. आज तुम्ही बघितलं तर माझ्यासोबत माझा पूर्ण कुटुंब आहे. त्याचबरोबर माझे कार्यकर्ते जे गेल्या 2 वर्षापासून ह्या प्रभागामध्ये सक्रिय आहेत आणि ते माझ्यासाठी प्रयत्न करत असतात. पक्षाने तुमच्यावर विश्वास टाकला, याकडे तुम्ही कसे पाहता? नक्कीच माननीय आमदार साहेबांनी माझ्यावरती विश्वास ठेवला. त्याचं कारण असं आहे की गेल्या 8 वर्षामध्ये मी सगळ्यांपर्यंत पोहोचलो. आज तुम्ही पाहत असाल की आज घोट गावाच्या पूर्ण परिसरामध्ये आज नवीन वसाहत होत आहे आणि बऱ्यापैकी इकडे लोक राहायला येत आहेत. तर त्याचबरोबर त्यांच्या छोट्या मोठ्या गरजा असतील, पॉलिटिशियनचा विषय असेल किंवा इतर त्यांच्या समस्या असतील, त्यावरती मी काम करत असतो. त्या हिशोबाने माझ्यावरती विश्वास साहेबांनी दाखवला आणि मला उमेदवारी आज जाहीर केली. सर, सर्वांना विचारला गेलेला प्रश्न हा कॉमन प्रश्न आहे की ही निवडणूक जबाबदारी की आव्हान? आव्हान पाहिलं तर माझ्या समोर जो उमेदवार आहे त्यांचा दांडगा अनुभव आहे. ते मागच्या टर्ममध्ये नगरसेवक राहिले आहेत. त्यांच्या फॅमिलीतून ते राजकारण आहे, मोठे राजकारणी आहेत, घराण्यातले आहेत. मी एक सर्वसाधारण घरातून आहे. पण त्याचबरोबर मी माझ्या कामाचं तुम्ही आज पाहिलं तर कामाच्या हिशोबात माझा पारडं आहे असं आपल्यावर जबाबदारीच आहे जनते. 100% जबाबदारी आहे आणि ती पूर्णपणे आपण पार पडणार. दादा, निवडून आले तर पहिली 3 ठोस कामे आपण कोणती करणार? आज तुम्ही पाहिलं तर सर्वात महत्वाचा मुद्दा आमच्या इथे आज एका बाजूने आमच्या शिडको आमच्या गावाला टच झाली आहे. दुसऱ्या बाजूने पाठीमागच्या बाजूने आपल्याला MIDC आहे. त्या MIDCचा प्रचंड असा आमच्या इथे नाहक त्रास आमच्या लोकांना होतोय. प्रदूषण खूप म्हणजे मोठ्या प्रमाणे होतोय कंपन्यांचा. त्याच्यावरती पहिला एक काम मी करेन. त्याचबरोबर आज तुम्ही बघितलं असेल आमच्या गावाच्या मुख्य रस्त्याचं काम गरजेचं आहे आज करणं. कारण की तुम्ही बघितलं तर गावातून खूप आमच्या गाववाल्यांना त्रास होत असतो. हजारो गाड्या रोजच्या MIDC चा रोड मुख्य रस्ता असल्यामुळे तिथून जात येत असतात. त्याच्यामुळं आज तुम्ही बघितलं तर आमच्या ब्रिज पासून ते आमच्या कमानीपर्यंत
पूर्णपणे रस्त्याची दुरावस्था झालेली हा, आहे रस्त्याचं आणि सुशोभीकरण आहे. बरेच खड्डे पडले आहेत. तर मी आमदार साहेबांकडे लवकरच तो पाठपुरावा करून लवकरच त्या रस्त्याचं काम करण्याचा प्रयत्न करेन. दादा एक शेवटचा प्रश्न की आता इलेक्शन आहे, सर्वकडे मतदार जागा होतं, मतदार राजा जसं म्हटलं जातं, तर या मतदार राजाला तुम्ही काय आव्हान करणार? मतदार राजाला मी एकच आवाहन करेल, आज तुम्ही बघतच असाल की आज पनवेलमध्ये विजयाचा षटकार लागला आहे. विजयाच्या षटकारावरती आज विरोधी पक्षवाल्यांना नक्कीच धास्ती लागली असेल की आज अजून लोकांच्या प्रचाराला सुरुवात पण नाही झाली. त्या सुरुवातीच्या अगोदर आज विजयाचा षटकार आपल्या भाजपाचा आणि महायुतीचा लागलेला आहे. तर नक्कीच माझा अंदाजे अजूनही पूर्णपणे सत्ता आपल्या भाजपाच्या हातातच येणार आहे आणि राहणार आहे. कारण की माझ्या अंदाजे एक 60 ते 65 जागा आपल्या भाजपा महायुतीला भेटतील आणि नक्कीच आपल्या आज प्रभागाचा किंवा आपल्या पूर्ण पनवेल तालुक्याचा विकास मोठ्या जोमाने वाढत जाईल. आज तुम्ही पाहिलं असेल की आज मी ज्या प्रभागामधून उभा आहे त्या प्रभागामध्ये पूर्ण ग्रामीण भाग असल्यामुळे बऱ्याचशा पायाभूत सुविधा अजून झाल्या नाही. त्या नक्कीच आम्ही लावण्याचा प्रयत्न करू. जर भाजपाची सरकारवरती आली आणि आमच्या इथे 4ही उमेदवार जर जिंकून आले तर नक्कीच आम्ही तो पूर्ण आपल्या प्रभागाचा कायापालट करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद दादा. तर हे होते प्रभाग क्रमांक 1 चे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार नितेश दादा पाटील. धन्यवाद.